कार्बनचं जास्तीत जास्त शुद्ध स्वरूप कोणतं आहे? कार्बनचं जास्तीत जास्त शुद्ध स्वरूप कोणतं आहे? तर बघा हिरा हे कार्बनचं जास्तीत जास्त काय बघा शुद्ध स्वरूप आहे. कोणतं? शुद्ध स्वरूप. पुढचा प्रश्न आहे, हिवतापावरील प्रभावी औषध खालीलपैकी कोणतं आहे? हिवतापावरील प्रभावी औषध खालीलपैकी कोणतं आहे? ऑप्शन क्रमांक 2 प्रायमाक्विन हे बघा हिवतापावरील सर्वात प्रभावी औषध आहे. कोणतं? प्रायमाक्विन. पुढचा प्रश्न आहे, जड पाण्यामध्ये खालीलपैकी कोणता पदार्थ असतो? जड पाण्यामध्ये खालीलपैकी कोणता पदार्थ असतो? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक ए जड पाण्यामध्ये कॅल्शियम हा पदार्थ असतो. कोणता? कॅल्शियम. माणसाच्या शरीरात रक्ताचं प्रमाण किती टक्के असतं? माणसाच्या शरीरामध्ये रक्ताचं प्रमाण खालीलपैकी किती असतं? तर बघा टोटल 4% इतकं असतं. माणसाच्या शरीरामध्ये रक्ताचं प्रमाण 4% इतकं असतं. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी सर्वात हलका वायू कोणता? खालीलपैकी सर्वात हलका वायू कोणता? राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन क्रमांक ए हायड्रोजन हा सगळ्यात हलका वायू. कोणता? हायड्रोजन. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणतं जीवनसत्व मानवी शरीरात तयार होतात? कोणतं जीवनसत्व आहे ते मानवी शरीरामध्ये तयार होतं? राईट आन्सर बघायचं ऑप्शन्स क्रमांक इथं बघा के जीवनसत्व सुद्धा आणि ड जीवनसत्व सुद्धा आपल्या शरीरामध्येच तयार होतं. दंतक्षय रोखण्यासाठी पुढीलपैकी कोणतं खनिज द्रव्य महत्त्वाचं ठरतं? दाताचा क्षय रोखण्यासाठी पुढीलपैकी कोणतं खनिज द्रव्य महत्त्वाचं ठरतं? राईट आन्सर बघायचं ऑप्शन्स क्रमांक डी. कोणतं? क्लोरीन. लक्षात ठेवा क्लोरीन हे दंतक्षय रोखण्यासाठी महत्त्वाचं ठरतं. पुढचा प्रश्न आहे बघा, लसीकरणाने पुढीलपैकी कोणता विकार हा नियंत्रित करता येत नाही? तर कोणता विकार नियंत्रित करता येत नाही? तर डायबिटीज किंवा मधुमेह हा विकार नियंत्रित करता येत नाही. पुढचा प्रश्न आहे बघा, मोतीबिंदू हा जो काही रोग आहे हा खालीलपैकी कोणत्या दोषामुळे होतो? तर मोतीबिंदू हा बघा नेत्रभिंगामुळे होतो. लक्षात ठेवा नेत्रभिंग. पुढचा प्रश्न आहे, दातांचा रक्तपिती म्हणजे काय? काय प्रश्न आहे? दातांचा रक्तपिती रोग म्हणजे काय? राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक सी स्कर्वी. कोणता? स्कर्वी. पुढचा प्रश्न आहे, डायलिसिस उपचार पद्धती कोणत्या आजारामध्ये करतात? तर डायलिसिस उपचार पद्धती आपल्या सगळ्याला माहिती आहे मूत्रपिंडाच्या आजारामध्ये डायलिसिस उपचार पद्धती केली जाते. कशामध्ये? मूत्रपिंडामध्ये. पुढचा प्रश्न आहे, टिंबटिंबमध्ये डी जीवनसत्व भरपूर प्रमाणामध्ये असतं. टिंबटिंबमध्ये डी जीवनसत्व भरपूर प्रमाणामध्ये असतं. राईट आन्सर बघायचं ऑप्शन्स क्रमांक सी कॉड लिव्हर ऑइल. लक्षात ठेवा कॉड लिव्हर ऑइलमध्ये ड जीवनसत्व भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला आढळतं. पुढचा प्रश्न आहे बघा, पेपेन हे औषध द्रव्य पुढीलपैकी कोणत्या फळापासून काढलं जातं? कोणतं? पेपेन हे औषध द्रव्य राईट आन्सर आहे बघा पपई. लक्षात ठेवा काढलं जातं. लक्षात ठेवा पपई. खालीलपैकी कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात? खालीलपैकी कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात? तर पांढऱ्या रोगपेशी रोगजंतूचा काय करतात? प्रतिकार करतात. तर मित्रांनो पोलीस भरतीच्या जास्तीत जास्त अभ्यासासाठी बघा पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच यामध्ये बघा 2023 मध्ये जे काही प्रश्न झालेले आहेत त्याचं आपल्याला या ठिकाणी पूर्ण स्पष्टीकरण, त्याचबरोबर जे काही महत्त्वाचे आपल्याला MCQ असतील बघा जास्तीत जास्त MCQच्या प्रॅक्टिससाठी बघा मित्रांनो हे पुस्तक अतिशय सर्वोत्तम आहे. स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं 595 रुपये किंमत आहे मित्रांनो. त्याचबरोबर पोलीस भरती 812 भाग 1 प्रश्नपत्रिका संच यामध्ये सुद्धा मित्रांनो 1 ते 244 प्रश्नपत्रिकाचा समावेश करण्यात आला आहे. आणि भाग 2 बघा या ठिकाणी सुद्धा बघा भरपूर प्रश्न आहेत बघा 25,000 हे आणि 25,000 हे असे या ठिकाणी बघा ह्या दोन पुस्तकामध्येच 50,000 प्रश्न आहेत. आणि मला नाही वाटत मित्रांनो या पुस्तकाच्या बाहेर काही पडू शकतं, कारण की जेवढे पण पेपर झाले त्याचा पूर्णपणे या ठिकाणी बघा आपल्याला या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे मित्रांनो. पोलीस भरती भाग 1 आणि भाग 2 आणि प्रश्नपत्रिका संच बघा जास्तीत जास्त आपल्याला सक्सेस मिळवण्यासाठी मागचे प्रश्न पाहणं खूप अर्जंट असतं बघा, कारण की त्यानुसारच आपली प्रॅक्टिस होते. आणि वेळ लावून जर प्रश्न सोडवले मित्रांनो तर भरपूर या ठिकाणी आपला अभ्यास होणार आहे. त्यामुळे लगेच याचा स्क्रीनशॉट मारून ठेवा किंवा या नंबरला तुम्ही नक्की मेसेज करा, तुम्हाला पुस्तकं मिळून जातील. किंवा याचा स्क्रीनशॉट पुस्तकाच्या दुकानामध्ये दाखवला तुम्हाला पुस्तके घरपोच पाठवले जातील, म्हणजे तुम्ही घेऊन या तिथून दुकानातून. पुढला प्रश्न आहे बघा, नर मानवी लिंग गुणसूत्र खालीलपैकी कोणतं आहे? तर आपल्या सगळ्याला माहिती आहे ऑप्शन क्रमांक बी XY हे काय बघा नर मानवी लिंग गुणसूत्र आहे आणि XX काय आहे? स्त्रीलिंगी मादा. पुढचा प्रश्न आहे, गंड मायटर गॉयटर म्हणजे टिंबटिंब या ग्रंथीला आलेली सूजवय. तर आपल्या सगळ्याला माहिती आहे कोणत्या? थायरॉइड या ग्रंथीला आलेली सूजवय यालाच आपण काय म्हणतो? ग्वायटर असं म्हणतो. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती ग्रंथी डायबिटीज या रोगाशी संबंधित आहे? खालीलपैकी कोणती ग्रंथी डायबिटीज या रोगाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक बी पेनक्रियाज. कोणती बघा?
पेनक्रियाज ही ग्रंथी या रोगाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न बघा, ग्लुकोमिया हा रोग खालीलपैकी कोणत्या अवयवाला होतो? कोणता? ग्लुकोमिया. राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक ए, डोळे या रोगाला होतो. लक्षात ठेवा, डोळा. ग्लुकोमिया हा डोळ्याला होतो. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता पचन संस्थेचा भाग नाही? खालीलपैकी कोणता पचन संस्थेचा भाग नाही? तर बघा फुफ्फुस हा पचन संस्थेचा भाग नाही. कोणता? फुफ्फुस. पुढचा प्रश्न बघा, स्वादुपिंडात खालीलपैकी कोणते स्राव स्रवण होतात? स्वादुपिंडामध्ये कोणते कोणते स्राव स्रवण होतात? ऑप्शन क्रमांक ए, इन्सुलिन आणि सोमोट्रॉपिन हे 2 स्राव स्रवले जातात. हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी खालीलपैकी कशाची आवश्यकता असते? हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते? तर हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी लोहाची आवश्यकता असते. कशाची? लोहाची. पुढचा प्रश्न आहे, पेसमेकर हे टिंबटिंब विकार असलेल्या रुग्णांकरता वापरलं जातं. काय? पेसमेकर हे टिंबटिंब विकार असलेल्या रुग्णांकरता वापरलं जातं. राईट आन्सर बघायचं ऑप्शन्स क्रमांक ए, हृदयविकार. कशासाठी? हृदयविकारासाठी वापरलं जातं. पुढला प्रश्न काय बघा, कांदा कापताना आपल्या डोळ्यातून पाणी येतं, तर कांद्यामधून कोणता वायू बाहेर पडतो? आपल्या सगळ्यांना माहिती आहे कोणता? अमोनियम. लक्षात ठेवा, अमोनिया वायू बाहेर पडतो. पुढचा प्रश्न आहे बघा, एड्सचा वापर खालीलपैकी कोणत्या मार्गाने होत नाही? तर एड्सचा वापर हा एड्स बाधित व्यक्तीच्या वस्तू वापरल्यामुळे काय होत नाही? होतच नाही. होतो तसा, परंतु लैंगिक संबंध ठेवल्यामुळे होत असतो. पुढचा प्रश्न आहे, मोठ्या प्रमाणामध्ये तहान लागणे, भूक लागणे आणि वारंवार लगविला होणे, वजन कमी होऊन थकवा येणे ही लक्षणे कोणत्या रोगाची आहेत? राईट आन्सर बघायचं ऑप्शन्स क्रमांक सी, मधुमेह. कोणता रोग येतो? मधुमेह. पुढचा प्रश्न आहे बघा, क जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग होतो? कशामुळे? क जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता? तर स्कर्वी रोग होतो. लक्षात ठेवा, स्कर्वी. क जीवनसत्वाच्या अभावामुळे स्कर्वी रोग होतो. पुढचा प्रश्न आहे, BCG हे रोग प्रतिबंधक लस कोणत्या रोगावर वापरतात? कोणती? BCG ही लस रोग प्रतिबंधक तरी क्षय या रोगाविरुद्ध वापरतात. कोणता रोग येतो? क्षय रोग. पोलिओ या रोगामुळे शरीराच्या कोणत्या भागामध्ये इजा होते? पोलिओ या रोगामुळे शरीराच्या कोणत्या भागात इजा होते? राईट आन्सर बघायचं ऑप्शन्स क्रमांक सी, मज्जासंस्था. लक्षात ठेवा, मज्जासंस्था. पुढचा प्रश्न आहे, मानवी शरीरातील स्नायूंचं वजन शरीराच्या वजनाच्या किती टक्के असतं? राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक ए, किती? 39% इतकं असतं. लक्षात ठेवा, 39. पुढचा प्रश्न आहे, प्रथिने सर्वात जास्त खालीलपैकी कोणत्या अन्नपदार्थामध्ये आहेत? आपल्याला विचारलं आहे खालीलपैकी, तर सोयाबीनमध्ये बघा सगळ्यात जास्त प्रोटीन्स आपल्याला आढळतात. अंड्यापेक्षा पण जास्त असतात. पुढचा प्रश्न आहे, व्हायरोलॉजी खालीलपैकी कोणत्या अभ्यासाशी संबंधित आहे? काय? व्हायरोलॉजी. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, विषाणूच्या संबंधित काय बघा? व्हायरोलॉजी. पुढीलपैकी कोणतं उदाहरण प्रोटोझोआ या संघ प्रकारामध्ये येत नाही? खालीलपैकी कोणतं उदाहरण प्रोटोझोआ या संघ प्रकारामध्ये येत नाही? एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे. राईट आन्सर बघायचं ऑप्शन्स क्रमांक ए, कोणतं? हायड्रा. लक्षात ठेवा, हायड्रा. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता पक्षी सस्तन गटामधला आहे? खालीलपैकी कोणता पक्षी सस्तन गटामधला आहे? राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक सी, वटवाघूळ हा पक्षी बघा सस्तन गटामधला आहे. कोणता? वटवाघूळ. पुढचा प्रश्न आहे, लिंबू संत्रा हे टिंबटिंबयुक्त फळ आहेत. काय? लिंबू संत्रा हे कोणते? बघा सायट्रिक ॲसिड युक्त फळ आहेत. कोणते? सायट्रिक ॲसिड युक्त फळ आहेत. पुढचा प्रश्न आहे, रक्तामधील कोणता घटक वाढल्याने हृदयरोग होण्याची शक्यता वाढते? तर रक्तामधील बघा कोलेस्ट्रॉल हा घटक वाढल्यामुळे हृदयरोग होण्याची शक्यता असते. पुढचा प्रश्न आहे बघा, मानवी शरीरातील सगळ्यात लांब हाड कोणतं आहे? मानवी शरीरातील सगळ्यात लांब हाड कोणते? बघा मांडीचे हाड, फिमर. लक्षात ठेवा, मांडीचं हाड फिमर हे सगळ्यात लांब हाड आहे. पुढचा प्रश्न आहे, मूडदूस हा विकार खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? कोणता? मूडदूस. तर आपल्या सगळ्याला माहिती आहे डी जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे कोणता होतो? मूडदूस हा विकार होतो. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता रोग हा अन्न प्रदूषणामुळे होत नाही? खालीलपैकी कोणता रोग हा अन्न प्रदूषणामुळे होत नाही? तर मधुमेह, त्यालाच आपण म्हणतो डायबिटीज, हा दूषित अन्न खाल्ल्यामुळे होत नाही. पुढला प्रश्न काय बघा, निकटदृष्टिता हा जो काय दोष आहे हा कोणत्या भिंगाच्या सहाय्याने सुधारता येतो? तर अंतर्वक्र भिंगाच्या सहाय्याने निकटदृष्टिता हा दोष सुधारता येतो. कोणत्या? अंतर्वक्र. पुढचा प्रश्न आहे बघा, कोवळ्या सूर्यकिरणामुळे मानवी त्वचेला कोणतं जीवनसत्व मिळतं? कोवळ्या सूर्यकिरणामधून. एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे. तर ड जीवनसत्व बघा आपण जर उन्हामध्ये गेलो तर आपल्याला ते भेटत असतं. स्पायरागोयरा खालीलपैकी काय आहे? काय प्रश्न आहे, स्पायरागोयरा खालीलपैकी काय आहे? तर आपल्या सगळ्याला माहिती आहे स्पायरागोयरा काय बघा, शैवाल आहे. त्याला आपण काय म्हणतो गावठी भाषेत? शेवाळ. पुढचा प्रश्न आहे, वनस्पतीच्या पानामध्ये हिरवा रंग खालीलपैकी कशामुळे येतो?
तर वनस्पतीच्या पानामध्ये हिरवा रंग हा कशामुळे येतो, तर हरितद्रव्यामुळे येतो. लक्षात ठेवा, हरितद्रव्य. कोणतं द्रव्य? हरितद्रव्य. पुढचा प्रश्न आहे, पेशीच्या अनियंत्रित वाढीस खालीलपैकी काय म्हणतात? तर पेशीच्या अनियंत्रित वाढीस खालीलपैकी काय म्हणतात? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, कॅन्सर किंवा कर्करोग असं म्हटलं जातं. टिंबटिंब या नावाचा डास चावल्याने हत्तीरोग होतो. कोणता डास चावल्यामुळे आपल्याला हत्तीरोग होतो? राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक एक, क्युलेक्स या डास चावल्यामुळे हत्तीरोग होतो. पुढचा प्रश्न आहे बघा, डॉट्स ही जी काही कृती योजना आहे कोणत्या रोगाविरुद्ध संबंधित आहे? याचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य टाईप करा, जेणेकरून तुम्हाला 100% फायदा होईल. याचं सुद्धा उत्तर टाईप करा. फळे टिकवणे तसेच कांदे बटाटे यांना मोड फुटू नयेत म्हणून कोणत्या किरणाचा मारा केला जातो? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी, गॅमा या किरणाचा मारा केला जातो. कोणत्या? गॅमा किरणाचा मारा केला जातो. फळे टिकवणे तसेच कांदे बटाटे यांना मोड फुटू नये म्हणून त्याच्यावरती गॅमा किरणांचा मारा केला जातो. गोबर गॅस संयंत्रामधून कोणता वायू मिळतो? तर आपल्या सगळ्याला माहिती आहे गोबर गॅसमधून बघा मिथेन हा वायू मिळतो. कोणता? मिथेन. पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा बघा, सोने या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा कोणती? सोने या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा कोणती आहे? राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक बी, AU. काय बघा, AU ही सोने या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा आहे. आणि मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन वाजायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. पुढचा प्रश्न आहे बघा, AgOG नाही तर सोन्याची संज्ञा बघा AU, फक्त AU. ऑक्सिजनच्या अणूतील इलेक्ट्रॉनची संख्या किती असते? ऑक्सिजनच्या अणूमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या असते बघा 8 इतकी. लक्षात ठेवा, ऑक्सिजनच्या अणूमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या 8 इतकी असते. पुढचा प्रश्न आहे, डायनामाइटचा आविष्कार खालीलपैकी कोणी केला? डायनामाइटचा आविष्कार कोणी केलेला आहे? तर अल्फ्रेड नोबल यांनी डायनामाइटचा आविष्कार केलेला आहे. अल्फ्रेड नोबल यांनी डायनामाइटचा आविष्कार केलेला आहे. न्यूट्रॉनचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला? जे काही न्यूट्रॉन असते बघा त्याचा शोध लावलेला चॅडविक. कोणी लावलेला आहे? चॅडविक या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, लोखंडाचा सर्वात शुद्ध भाग कोणता आहे किंवा शुद्ध प्रकार कोणता आहे? लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार टिंबटिंब हा आहे. राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक 2, रॉट आयर्न. बघा हा लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार आहे. कोणता? रॉट आयर्न. खालीलपैकी कोणत्या वायूमुळे पृथ्वीचं वातावरण उबदार आहे? बघा आपल्याला काय विचारलंय, कोणत्या वायूमुळे पृथ्वीचं वातावरण अतिशय उबदार आहे? तर त्या वायूचं नाही बघा, कार्बन डायऑक्साईडमुळे उबदार आहे. कशामुळे? कार्बन डायऑक्साईडमुळं. वातावरणातील सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचं आहे? वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचं आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर नायट्रोजन या वायूचं बघा सगळ्यात जास्त वातावरणामध्ये प्रमाण आहे. कशाचं? नायट्रोजनचं. पुढचा प्रश्न आहे बघा, रसायनशास्त्राला जे काही केमिस्ट्री हे इंग्रजी नाव आहे हे कोणत्या शब्दावरून पडलेलं आहे? तर रसायनशास्त्राला केमिस्ट्री हे इंग्रजी नाव कोणत्या? तर बघा या ठिकाणी केमिया. लक्षात ठेवा, केमिया. कशामुळे पडलेलं आहे? केमियामुळे पडलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, लिंबाच्या रसामध्ये कोणतं आम्ल असतं? जे काय लिंब पिळून खातो आपण उन्हाळ्यामध्ये पितो आता बघा ते सरबत करून, त्याच्यामध्ये कोणतं आम्ल असतं? तर बघा सायट्रिक ॲसिड असतं. त्याच्यामध्ये काय असतं? सायट्रिक ॲसिड. आलं लक्षात? नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, आम्ल पर्जन्यासाठी खालीलपैकी कोणता घटक जबाबदार आहे? तर कोण जबाबदार आहे आम्ल पर्जन्यासाठी? तर राईट आन्सर आहे बघा NO2 आणि SO2. लक्षात ठेवा, NO2 आणि SO2 हे काय बघा आम्ल पर्जन्यासाठी जबाबदार आहेत. टार्टारिक ॲसिड खालीलपैकी कशामध्ये असतं? तर जे काय आपण द्राक्ष आणतो बघा त्या द्राक्षांमध्ये टार्टारिक ॲसिड असतं. बघा म्हातारे माणसं काय म्हणतात? दारांक्षे. आपल्या गावठी भाषेत काय म्हणतात? दारांक्षे. आणि द्राक्षामध्ये काय असतं बघा? टार्टारिक ॲसिड असतं. पुढचा प्रश्न आहे बघा, मूलद्रव्याचे मूलभूत लक्षण टिंबटिंब हे आहे. मूलद्रव्याचं मूलभूत लक्षण टिंबटिंब हे आहे. तर काय बघा, अणुअंक हे त्याचं मूलभूत लक्षण आहे बघा. कोणतं? अणुअंक. पुढचा प्रश्न आहे बघा, कोणता वायू हवेपेक्षा हलका आहे? कोणता वायू हवेपेक्षा हलका आहे? तर बघा हायड्रोजन हा वायू बघा हवेपेक्षा हलका आहे. कोणता? हायड्रोजन. पुढचा प्रश्न आहे बघा, ब्रीफ फेसमध्ये लपवलेली स्फोटके खालीलपैकी कोणत्या किरणाच्या साहाय्याने दिसतील? तर बघा जे काय ब्रीफ केसमध्ये लपवलेली जे काही स्फोटके आहेत, जे काही क्षकिरणे आहेत बघा, क्षकिरण त्याच्यामार्फत आपल्याला दिसतील बघा, क्षकिरणे. पुढचा प्रश्न आहे बघा, क्रिप्टोग्राफी ही जी काही संज्ञा आहे कोणत्या विभागाशी संदर्भात आहे? कोणती? क्रिप्टोग्राफी ही जी काही संज्ञा आहे खालीलपैकी कोणत्या विभागाशी संदर्भामध्ये? जो काही वायरलेस विभाग आहे बघा त्याच्या संदर्भामध्ये क्रिप्टोग्राफी संज्ञा संबंधित आहे. तर कोणत्या बघा? पंढरपूर येणे. बाकी बघा नाशिक, नांदेड आणि पैठणी बघा गोदावरी नदीकाठी वसलेले आहेत.
पुढचा प्रश्न बघा, सूर्यकुलामधील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? सूर्यकुलामधील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? तर सगळ्यात मोठा ग्रह कोणता आहे बघा? गुरु. ऑप्शन क्रमांक 1 गुरु हा सर्वात मोठा आहे. नेक्स्ट पहा, खालीलपैकी कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करतात किंवा त्यांना आपण सैनिक पेशी असं सुद्धा म्हणतो. तर बघा सैनिक पेशी कोणत्या आहेत बघा? ऑप्शन क्रमांक 3 पांढऱ्या. लक्षात ठेवा पांढऱ्या पेशी यालाच आपण म्हणतो बघा रोगजंतूचा प्रतिकार करणाऱ्या पेशी. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा, बॅरोमीटर हे जे काही उपकरण आहे ते टिंब मापण्यासाठी वापरलं जातं. तर हे बघा वायूचा दाब मापण्यासाठी केलं जातं. कोणतं? बॅरोमीटर हे जे काही उपकरण आहे वायूचा दाब मापण्यासाठी. भारतीय संविधान केव्हा संमत किंवा मान्य करण्यात आलं? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 3 26 नोव्हेंबर 1949ला भारतीय संविधान हे बघा मान्य करण्यात आलं. 26 नोव्हेंबर 1949ला महत्त्वाची तारीख आहे. नेक्स्ट बघा, जे काही आपला स्वयंपाक आहे त्या स्वयंपाकासाठी वापरलं जाणारं मीठ म्हणजे टिंब. तर आपल्या स्वयंपाकघरामध्ये आपण जे काही मीठ खातो, मिठाचं घ्या इकडे मीठ कमी आहे, तर त्यामध्ये त्याला आपण रासायनिक नाव विचारलेलं आहे. तर त्याचं नाव काय? चला सांगा पटकन, आपल्याला 3 सेकंद मिळतील. त्याचं राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक आहे सोडियम क्लोराईड NaCl. हे काय बघा? खाण्याचं मीठ आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर कोणत्या ठिकाणी स्थित आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. तर राईट आन्सर बघा हे कुठे बघा? मुंबई या ठिकाणी स्थित आहे. भारतामधील पहिला बोलपट कोणता आहे? तो ऑप्शन क्रमांक 1 आलमारा बघा भारतामधील पहिला बोलपट आहे. पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, ग्रामसभेचं जे काही अध्यक्षस्थान आहे ते कोण भूषवत असतात? तर कोण असतात बघा? सरपंच. लक्षात ठेवा सरपंच. पुढचा प्रश्न बघा, 25 प्रश्न झाले. पुढचा प्रश्न बघा, राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? महत्त्वाचा प्रश्न आहे. तर राज्यसभेचे जे काही सदस्य असते त्याचा कार्यकाळ बघा किती असतो? 6 वर्षाचा असतो. लक्षात ठेवा 6 वर्षाचा. आजमितीला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक समुद्र किनारा लाभलेला आहे? तर आपल्या सर्वांना माहीत पाहिजे रत्नागिरीला बघा सर्वात जास्त काय बघा समुद्र किनारा लाभलेला आहे. नेक्स्ट बघा, लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा आपल्या देशामध्ये कितवा क्रमांक लागतो? तर लोकसंख्येच्या बाबतीमध्ये 2रा क्रमांक लागतो. कितवा? 2रा क्रमांक. नेक्स्ट बघा, हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? या पुस्तकाचे लेखक बघा डॉक्टर भालचंद्र नेमाडे. लक्षात ठेवा डॉक्टर भालचंद्र नेमाडे बघा या पुस्तकाचे लेखक आहेत. पुढचा आहे बघा, पाण्यामधील सर्वात जास्त जी काही घनता आहे किंवा जी काही डिग्री ती टिंब तापमानावर असते. तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघू शकता 2 4 डिग्री सेल्सिअसवर सगळ्यात जास्त घनता असते. पुढचा प्रश्न आहे बघा, पोलिओ हा जो काय रोग आहे हा कशापासून होतो? पोलिओ रोग हा कशापासून होतो? तर हा बघा विषाणूपासून हा पोलिओ रोग होत असतो. लक्षात ठेवा विषाणूपासून. शेतीच्या मोजणीसाठी कोणाकडे अर्ज करावा लागतो? जी काही शेती आपली ती मोजण्यासाठी तलाठीकरते आपल्याला अर्ज करावा लागतो. कोणाकडे? तलाठीकरी. वाल्मी ही जी काय संस्था आहे कोणत्या ठिकाणी स्थित आहे? कोणती? वाल्मी ही संस्था कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघू शकता 1 औरंगाबाद. आणि आता नवीन नाव काय बघा छत्रपती संभाजीनगर. लक्षात ठेवा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी वाल्मी ही जी काय संस्था आहे बघा ती स्थित आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, जिभेच्या शेंड्यावर कोणत्या चवीचं ज्ञान होतं? आपल्या जिभेच्या शेंड्यावर. तर ऑप्शन क्रमांक 4 गोड. त्यामुळे बघा आपल्या गोड असा पुढे लावून बघा तुम्ही आता घरी गेल्या खारट लावून बघा लागतं का नाही. नेक्स्ट आहे बघा, टंगस्टन या धातूची संज्ञा काय आहे? टंगस्टन. तर बघा टंगस्टन जे काय आपल्या घरातल्या बल्बामध्ये असतं त्याची संज्ञा आहे बघा W. लक्षात ठेवा W. 52 दरवाजाचे शहर खालीलपैकी कोणतं आहे? तर बघा 52 दरवाजाचं शहर कोणतं? आता छत्रपती संभाजीनगर हे 52 दरवाजाचं बघा शहर आहे. पुढचा प्रश्न बघा, शेतकऱ्यांचा मित्र खालीलपैकी कोण आहे? शेतकऱ्यांचा मित्र कोण आहे? तर गांडूळ हा बघा शेतकऱ्यांचा मित्र आहे. कोण? गांडूळ. नेक्स्ट बघा, अजिंठा लेणी कोणत्या नदीकाठी आहे? कोणती? अजिंठा लेणी. महत्त्वाचा प्रश्न आहे. राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक 1 वाघूर. लक्षात ठेवा वाघूर या नदीकाठी आहे. राष्ट्रीय मतदार दिवस खालीलपैकी कोणता आहे? कोणता? राष्ट्रीय मतदार दिवस. तर लक्षात ठेवा 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिवस असतो. लक्षात ठेवा 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिवस हा असतो. नेक्स्ट पहा, ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये महिलांसाठी किती टक्के आरक्षण दिलेलं आहे? तर 50%. ST मध्ये सुद्धा 50% सवलत महिलांना मिळालेली आहे आणि ग्रामपंचायतमध्ये सुद्धा महिलांसाठी 50% आरक्षण देण्यात आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा,
पोलीस पाटलाच्या रजेच्या काळामध्ये त्याचं काम कोण बघत असतं? तर बघा, पोलीस पाटील जर रजेत असेल तर त्याच्यावरचं काम त्यावेळेस कोण बघत असतं? ऑप्शन क्रमांक 3, शेजारच्या गावचा पोलीस पाटील. पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती फिरण्याची जी काही गती आहे ती कशी आहे? पृथ्वीच्या स्वतःच्या अक्षाभोवती जी काही फिरण्याची गती आहे त्याला आपण काय म्हणतो, असा प्रश्न आहे. त्याला आपण म्हणतो बघा परिवलन. लक्षात ठेवा, परिवलन. नेक्स्ट आहे बघा, ATM या संज्ञेचा अचूक विस्तार आपल्याला विशद करायचा आहे. तर ATM म्हणजे काय? ऑटोमॅटिक टेलर मशीन. टेलर म्हणजे काय? कपड्याने शिवायची, त्याचा लॉंग फॉर्म आहे ऑटोमॅटेड टेलर मशीन. नेक्स्ट आहे बघा, आशिया खंडामधील कोणता पुरस्कार हा प्रति नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो? महत्त्वाचा प्रश्न आहे. तर जर काय आशिया खंडातील नोबेल पुरस्कारासारखा जे एखादा पुरस्कार आहे त्याचं नाव विचारलेलं आहे त्याला म्हणतात बघा मॅगसेसे पुरस्कार. लक्षात ठेवा, रेमन मॅगसेसे पुरस्कार. हरिजन हे जे काही साप्ताहिक आहे कोणी चालू केलं आहे? तर हरिजन हे साप्ताहिक कोणी केलं होतं? महात्मा गांधी. लक्षात ठेवा, महात्मा गांधी. नेक्स्ट आहे बघा, अरवली या प्राचीन पर्वतामधील सर्वोच्च शिखर कोणतं आहे? चला पटकन आन्सर द्यायचं, आपल्याला 3 सेकंद मिळतील. तर बघा बरोबर आहे सर्वांचं, गुरु शिखर. लक्षात ठेवा, अरवली या प्राचीन पर्वतामधील सर्वोच्च शिखर कोणतं आहे? बघा गुरु शिखर.